सख्या रे. भाग 74. बेडच्या जवळ जाऊन त्याने पाहिलं की अक्षरा ने स्वतःवरून ब्लँकेट काढली होती. तिचं डोकं उशीवरून खाली पडलं होतं आणि चेहऱ्यावरून खाली उतरल्यावर त्याची नजर अक्षराच्या अंगावर पडली, जी रात्री पावसाने आधीच भिजली होती आणि घरी परत आल्यावर अबीरने तिचे कपडे बदलून फक्त नाईट गाऊन घातला होता. त्यामुळे आता तिने ब्लँकेट काढलं होतं, त्यातून तिचं सडपातळ शरीर आणि लांब सुडौल पाय त्या गाऊनमधून डोकावत होते. अबीरने तिची झोप न मोडता त्याने तिची पाठ ब्लँकेटने झाकली. त्यानंतर तो पुन्हा लिव्हिंग रूममध्ये परतला तेव्हा त्याच्या दारावर थाप पडली आणि तो दरवाजा उघडण्यासाठी तिथे गेला. मात्र अबीरने केलेल्या हलक्या फुलक्या हालचालींमुळे अक्षराची तंद्री भुगली होती, त्यामुळे तिने हळूच डोळे उघडले. झोपेत तिला जणू ती अबीरच्या मिठीत लपेटून झोपली आहे असं वाटलं होतं, पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा अबीर तिच्यासोबत बेडवर पडलेला आढळला नाही किंवा खोलीत कुठेही दिसला नाही. बेडवर बसून तिने तिचे केस व्यवस्थित केले आणि खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात अबीरला शोधू लागली. अबीर कुठेच दिसला नाही. अचानक तिच्या मनाला काल रात्रीची संपूर्ण घटना आठवू लागली. ती तिच्या आठवणींमध्ये गेली तेव्हा आदित्यशी बोलत असताना अबीर त्या विनयार्डमध्ये आला होता आणि तिला त्याच्यासोबत यायला सांगत होता. पण तिला त्याच्या आयुष्यात परत यायचं नव्हतं. मग ती इथे कशी आली होती? एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे आदल्या रात्रीच्या आठवणी एकामागून एक तिच्या डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या. तिला काहीतरी अस्पष्टपणे आठवत होतं. त्यात तिला हेही आठवत होतं की तिने पिल्स घ्यायला मनाई केली तेव्हा त्याने तिला बळजबरीने पिल्स कसं पाजलं होतं आणि ताप कमी करण्यासाठी कपाळावरची पट्टीही बदलली होती. पण तो यावेळी कुठे होता? तो तिच्यावर रागावला होता का, ज्यामुळे तो तिला सोडून गेला होता आणि तो नेहमीप्रमाणे निघून गेला होता? ती पटकन बेडवरून खाली उतरली, पण खाली उतरताच तिला चक्कर येऊ लागली. त्यामुळे ती अंगावरचा तोल सांभाळू शकली नाही आणि बेडवर जाऊन बसली. थंडीमुळे तिचं डोकं अजून जड वाटत होतं आणि तिला अधूनमधून खोकलाही येत होता. त्यामुळे डोकं फिरणं थांबेपर्यंत ती एका जागी बसून राहिली आणि ती हळूच जागेवरून उठली. खोलीचा दरवाजा उघडला. लिव्हिंग रूममध्ये ऑफिसच्या काही लोकांसोबत अबीर बसला होता. आतून खोलीतून काही आवाज आल्यावर त्याने डोकं दाराकडे वळवलं. तिथे अक्षराला पाहून तो समोर बसलेल्या त्याच्याच ऑफिसच्या कर्मचाऱ्याला "एक्सक्यूज मी" म्हणाला. मग तो उठून दाराकडे निघाला. अबीरला तिच्या दिशेने जाताना पाहून अक्षरा हळूच दरवाजाच्या मागे गेली. तिला वाटलं की अबीर जवळ आला तर तो तिला न कळवता पळून गेल्याबद्दल रागाने ओरडेल. पण अबीरने तसं काही केलं नाही. उलट त्याने सहज दरवाजा ढकलला. उघडण्याचा प्रयत्न केला, ज्यावर अक्षरा दारापासून दूर उभी होती. खोलीत प्रवेश करत असताना अबीरने अक्षराला वरपासून खालपर्यंत तिला ऑबसर्व केलं. तिचा लटकलेला चेहरा आणि हात एकमेकांवर होते, त्यामुळे ती घाबरली होती हे त्याला कळलं. पुढे जाण्याऐवजी त्याने थेट तिच्या तब्येतीबद्दल विचारलं, "आता कशी आहेस? ताप परत येतोय का?" मी ठीक आहे." त्याच्या प्रश्नानंतर लगेचच अक्षराचा घाबरलेल्या आवाजात म्हणाली. त्यावर अबीर म्हणाला, "फ्रेश हो. त्यानंतर मी तुझ्यासाठी काहीतरी हलका नाश्ता मागवतो. तो खा, लम आणि मग औषध घे." एवढं बोलून त्याने आपले दोन्ही तळवे खिशात भरले आणि वळला आणि काल रात्रीबद्दल काहीही न सांगता निघायला तयार झाला. पण त्याने काहीही न विचारल्याने अक्षराला चिडचिड होऊ लागली. तिला असं वाटलं की अबीर चिडला आहे की तिला काही विचारत नाहीये, म्हणून तिने पटकन अबीरचा हात पकडला आणि अचानक म्हणाली, "थांबा." "हो बोल, मी ऐकतोय." अबीरने हाताकडे एक कटाक्ष टाकत जो अजूनही तिने पकडला होता. अबीरची नजर त्या हाताकडे वळलेली पाहून अक्षराने पटकन हात मागे घेतला. अबीरने आधी तिच्या ओढलेल्या हाताकडे आणि नंतर तिच्या चेहऱ्याकडे बघत काहीतरी बोलायची वाट बघत बसला. काही बोलण्याऐवजी अक्षरा हळूच तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करू लागली. जेव्हा तिला पूर्ण खात्री झाली की तो रागावलेला नाही आहे आणि त्याला काही विचारायचंही नाहीये, तेव्हा तिने सुटकेचा श्वास घेतला. अबीरला कशाचाही राग नाही हे पाहून अक्षराने तिची सर्व हिंमत परत मिळवली. त्यामुळे ती हळूच पण स्पष्ट स्वरात म्हणाली, "काल रात्री माझी काळजी घेतल्याबद्दल थँक्स." तिचं बोलणं संपताच अबीरने तिला आरामात ठेवायचा प्रयत्न केला आणि म्हणाला, "याची काही गरज नाहीये. तशी ते माझ्या एक उधार होतं." "उधार म्हणजे काय?" अक्षराने विचारलं. छोट्याशा बोलण्याने अक्षराचा मूड हलका झालेला पाहून अबीर तिच्याकडे सरकला आणि उत्तरला, "मला आठवतंय." "काय?" अक्षराला अबीरच्या याजवळ येण्याने थोडं अस्वस्थ वाटू लागलं. पण तरीही तो तिच्या जवळ जात राहिला आणि काही क्षणातच तो तिच्या अगदी जवळ आला.
त्यामुळे अक्षराने डोळे विस्फारले. तिच्याकडे बघून अभि स्पष्टपणे सांगू शकत होता की तिला श्वासही येत नव्हता. ही परिस्थिती तिच्यासाठी इतकी विचित्र का झाली होती हे तिला स्वतःलाच कळत नव्हतं. पण अबीरच्या चेहऱ्यावरचा थंड आभा पाहून तिला पुन्हा एकदा नक्कीच जाणवत होतं. म्हणून ती थोडी मागे सरकली. पण ती काही करण्याआधीच अबीरने तिचं एक मनगट पकडलं आणि तिच्या डोळ्यात पाहत गंभीरपणे म्हणाला, "उधार होतं माझ्यावर जे मी फेडलं. आता याबद्दल काहीही विचार करू नकोस. त्या रात्री तू मला दाखवलेल्या काळजीच्या बदल्यात मी तुझी कैद केली." अबीरचं बोलणं अजून संपलं नव्हतं आणि त्या काळ्या रात्रीनंतरच्या सकाळच्या सगळ्या आठवणी अक्षराच्या डोळ्यासमोर तरळल्या. त्यामुळे तिने अचानक अबीरला अडवलं आणि विषय पूर्णपणे बदलत बोलली, "बाहेर बाहेर बसलेले लोक कोण आहेत?" अक्षरा. तिच्या विस्कटलेल्या बाहुल्यांमधून तिच्या मनातली अस्वस्थता जाणवून अबीरने तिचं नाव पुकारलं. याला उत्तर म्हणून अक्षराने तिच्या डोळ्यातला गोंधळ कमी केला आणि त्याच्याकडे मोठं हसून पाहिलं. अक्षराचा हा लूक पाहून अबीरला हे समजायला एक सेकंदही लागला नाही की त्याने जे बोलणं सुरू केलं आहे ते तिला ऐकायचं नाही आणि इथेच विषय संपवायचा आहे. म्हणून त्याने आपले पुढचे शब्द आणि भावना आतून व्यक्त केल्या आणि तिच्या सुंदर कृत्रिम स्मिताकडे एका विचित्र आकांक्षेने बघू लागला. पुढच्याच क्षणी त्याच्या मनात एक इच्छा निर्माण झाली. पण मनगटाच्या सहाय्याने तो तिला खोलीच्या दारातून गेला आणि कोणताही संकेत न देता त्याने अचानक त्याचा चेहरा तिच्या समोर आणला आणि म्हणाला, "पुढच्या वेळी तू पळून गेलीस किंवा न सांगता गायब झालीस तर मी तुला एका खोलीत बंद करून टाकेन. तू हे विसरली का की मी तुला सांगितलं होतं की तुझ्या शेवटच्या श्वासावरही फक्त माझा हक्क आहे. पुढच्या वेळी असं काही करण्याआधी लक्षात ठेव मी जे बोललो आहे ते पूर्ण केल्यानंतरच मी राहतो. जर तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला एका खोलीत बंद करून ठेवेल. आयुष्यभर." तिने तिचे ओठ उघडले आणि म्हणाली, "मी काल तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने पळून गेले नव्हते. मी फक्त त्या मुलापासून पळून." असं म्हणत तिचे ओठ मध्येच थांबले आणि मग हळूहळू तिला त्या मुलाचे बोललेले शब्द आठवू लागले. ते शब्द आठवून अक्षरा त्याच्यापासून दूर होऊन तिथून निघून गेली. तिथून निघून गेल्यावरही अबीर दारावर हात ठेवल्यासारखा उभा होता. त्याच्या लक्षात येत होतं की अक्षरा त्याच्यापासून दूर राहण्यासाठी निमित्त शोधत होती. जेव्हाही तो तिच्या जवळ यायचा प्रयत्न करायचा तेव्हा ती पटकन दूर जायची. मग तिला कधीच त्याच्यासोबत राहायची इच्छा नसताना तिला पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण का देत होती? मग तो तिच्याबद्दल काय विचार करतो याने तिला काय फरक पडतो? हे सगळं तिला आदित्यच्या नजरेत निर्दोष दिसायचं म्हणून होतं का? या काही विचारांमुळे तो रात्रभर झोपू शकला नाही आणि शेवटी सकाळी त्याने स्वतःशीच सहमत दर्शवली की कदाचित तिला त्याच्यासोबत राहायचं असेल म्हणूनच ड्रग्ज देऊनही ती पुन्हा पुन्हा स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. पण या क्षणी अक्षरा त्याच्या विचारसरणीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. तिच्याकडे पाहून कोणीही सहज सांगू शकत होतं की अक्षरा त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. म्हणून तो पुन्हा तिच्याकडे वळला. दार उघडण्याआधी तो अगदी भावनाशून्य स्वरात म्हणाला, "बाहेर येण्यापूर्वी कपडे चेंज कर. ऑफिसमधले काही स्टाफ बाहेर बसले आहेत." अक्षरा काही बोलण्याआधीच अबीरने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मागून दरवाजा बंद करून बाहेर गेला. सोफ्यावर येऊन अबीर म्हणाला, "ठीक आहे. हॉटेल कसं डिझाईन करायचं तिथे ठेवलेल्या फाईलमध्ये सर्व काही नमूद आहे. तुम्ही सर्व हॉटेलचं काम सुरू करा. काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही सर्वजण इथेच थांबा आणि तुमच्या जेवणाचा आणि राहण्याचा सर्व खर्च बिर्ला ग्रुप कंपनी करेल. पण या कामाला जास्त वेळ लागायला नको. सिंगापूर प्रोजेक्टसाठीही आपल्याला तयार राहावं लागेल. माझा मुद्दा सर्वांना क्लिअर आहे. कोणाला काही प्रश्न असल्यास ते आत्ताच विचारू शकतात. कारण प्रोजेक्ट हेड आणि मी उद्या संध्याकाळी येथून मुंबईला निघणार आहोत. प्रोजेक्ट हेड आमच्यासोबत राहणार नाहीत. मग गाईड कसा मिळणार?" अबीरचं बोलणं संपताच एका कर्मचाऱ्याने विचारलं. ज्यावर अबीर काही क्षण सगळ्यांकडे बघत राहिला आणि मग त्यातील सर्वात सक्षम कर्मचाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाला, "आतापासून या प्रोजेक्टचा हेड मिस्टर गांगुली आहेत. तुम्हाला काही अडचण आहे का मिस्टर गांगुली?" "नाही सर, पण मलाही काही समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्याशी किंवा अक्षराच्या असिस्टंटशी संपर्क साधू शकता. राघव तुमच्याकडून रोज संध्याकाळी रिपोर्ट घेत जाईल. इतर कोणाला काही प्रश्न आहेत का?" सगळे काय बोलत आहेत हे समजत असतानाही अबीर पूर्णपणे हरवल्यासारखा दिसत होता. त्याचा आवाज खोलीत येण्यापूर्वी पूर्वीसारखा नाही होता ना त्याचा चेहरा पूर्वीसारखा आनंदी दिसत होता.
अबीरला अस्वस्थ पाहून सर्व कर्मचाऱ्यांनी पुढे काहीच चर्चा न करता समोर ठेवलेल्या सर्व फाईल्स घेतल्या आणि काही वेळ फाईल्स बघितल्यावर मिस्टर गांगुली उभे राहिले आणि अबीरला म्हणाले, सर आता आम्हाला सर्व काही क्लिअर आहे. जर आम्हाला काही शंका असेल तर आम्ही राघव सरांशी बोलू. त्याचं ऐकून अबीरने मान हलवली आणि सोफ्यावर हम्म असा आवाज करत बसला आणि सगळ्यांना एक एक करून दरवाजाकडे जाताना बघू लागला. काही क्षणांनी लिव्हिंग रूम पूर्णपणे रिकामा झाला. पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणारा शांतता पसरली. मग राघव उघड्या दारातून आत आला आणि अबीरच्या समोर मोबाईल ठेवत म्हणाला, सर तुम्ही मागितलेल्या फोनवर मी सर्व सेटिंग्ज सेट केल्या आहेत आणि तुमचा नंबर ॲक्टिवेट केला आहे. पण असं म्हणत राघवने अबीरचा उदास झालेला मूड वाचला आणि खोलीभोवती डोळ फिरवत अक्षराला शोधू लागला. पण तो आता रूममध्ये गेला नव्हता म्हणून त्याने पुन्हा डोकं खाली केलं म्हणाला, सर काल नील सरांनी आपल्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये एक नवीन सीन क्रिएटर केलाय. नीलचं नाव ऐकून अबीरने खालच्या पापण्या थोड्याशा मिचकावल्या आणि लगेच प्रतिक्रिया दिली, काय झालं? तो ठीक आहे ना? अबीर घाबरलेला पाहून राघवने लगेच स्पष्टीकरण दिलं. त्यांनी स्वतःला हर्ट केलं नाहीये. गोष्ट अशी आहे की काल सुनीता मॅडम ऑफिसला आल्या होत्या. त्यांनी नील सरांशी त्याच्या लग्नाबद्दल बोललं. त्यावर नील सर संतापले आणि ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांसमोर जाऊन मिस आरोहीला लग्नासाठी प्रपोज केलं. काय? अबीरने प्रतिक्रिया देण्यापूर्वीच बेडरूमच्या दारातून आवाज आला जो साहजिकच अक्षराच्या तोंडातून आला होता. तिने आंघोळ करून कपडे बदलले होते आणि केस एकत्र केले होते. डोळ्यांवर काजची पातळ रेषा ओढून राघवच्या जवळ जाऊन तिने पुन्हा विचारले, नीलने असं का केलं? आरोही काय म्हणाली? तिने होकार दिला का? ती मुलगी माझे कॉलही घेत नाही. नीलने आरोहीची मर्जीने केलं का? तो असा प्रपोज कसा करू शकतो? अक्षराला खूप उत्सुकतेने बघून अबीर जागेवरून उभा राहिला. त्याच्या भुवया विचित्रपणे ताणल्या गेल्या होत्या, ज्यातून त्याच्या मनात वाढत असलेला राग स्पष्टपणे व्यक्त होत होता. तरीही तो अक्षराला किंवा राघवला काही बोलला नाही. अबीरने स्वतःला तिच्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फोन उचलला आणि लिव्हिंग रूममधून बाहेर पडला. अबीर गेल्यावर राघवने अक्षराला कालची सगळी गोष्ट सांगितली आणि मग तो सुद्धा काही वेळ तिथेच थांबून निघून गेला. नील आणि आरोहीचा विचार करत अक्षरा तिचे सगळे प्रॉब्लेम विसरली. तिने टेबलावर ठेवलेले जेवण उघडलं आणि सुरू झाली. तिथून उठून तिची नजर तिथेच ठेवलेल्या फाईलवर पडली जी फाईल घेऊन अबीर आणि राजवी बाहेर गेले होते. ती फाईल उचलण्याआधी अक्षरा संकोचली पण शेवटी तिच्या शंका शक आणि कुतूहलाला वाट करून दिली आणि तिने ती फाईल उचलली आणि उघडली. पण त्या फाईलमध्ये उल्लेख केलेला एकही शब्द वाचण्याआधीच तिला दिसलं तिच्या पाठीमागून एक लांबलचक हात आला, ज्याने क्षणात तिच्या हातातून फाईल हिसकावून घेतली. तिला समोर अबीर दिसला जो त्याच्या डोळ्यात राग आणि कडक नजरेने तिच्याशी बोलत होता. चेहरा, तू अजून हे पाहण्यास पात्र नाही आहेस. पण अबीर मी तर. अक्षरा फक्त एवढंच बोलली आणि अबीरने तिच्याकडे टक लावून पाहिलं की तिला पुढचा शब्दच निघत नव्हता. तो ही फाईल राजवीशी शेअर करू शकतो पण ती फाईल जाणून घेण्याच्या लायकीची नाही. मग अबीरने राजवीला कशाच्या आधारे लायक मानलं? मग अबीरच्या आयुष्यात तिचं अस्तित्व कुठे होतं? राजवीला या प्रोजेक्टबद्दल माहिती आहे. जर ती केपेबल आहे तर मी का नाही? अक्षरा रागात म्हणाली. स्वतःला तिच्यासोबत कंपेअर करायची गरज नाहीये. ती तिच्या जागी आहे, तू तुझ्या जागी आहे. ती तुझी जागा घेऊ शकत नाही. अबीर म्हणाला. अबीर त्याच रिकामपणाने म्हणाला ज्यावर अक्षरा हसली. तिच्या आवाजात दुःख आणि चेष्टेची भावना स्पष्ट दिसत होती. ती तिच्या जागी आहे आणि मी माझ्या जागी. मग तुम्हाला याचा पश्चाताप होत असेल ना? हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? काय म्हणतो अबीर यावर पुढे बघूया. स्टोरी खूप ताणली जाते आज तुमचं म्हणणं होतं म्हणून मी ताणत नाही. लवकर पुढे पुढे ढकलायला सुरू करते, ज्यामुळे लवकरच त्यांच्या तुम्हाला सर्व काही ठीक दिसेल. पुढे काय होईल जाणून घ्यायला वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.